आज आपण सुकटीची भाजी बनवूया। तेल घालूया याच्यामध्ये। कढई तापलेली आहे, तेल घातले। तुम्हाला पाहिजे तेवढं तेल घाला। मी 2 चमचे तेल घातले, अशा 2 पळ्या। तुम्हाला जेवढं लागते तेवढं टाका। ही अशी पेस्ट करून ठेवली आहे। त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं हे भाजून घेऊन नंतर त्याची पेस्ट बनवून ठेवली आहे। आणि ती आता आपण भाजून घेऊया तेलामध्ये। तेल गरम झाले, आता हा मसाला टाकूया। ग्रेव्ही पहिले भाजून घेतलेलं आहे आपण। टोमॅटो, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, खोबरं हे भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये। पण पुन्हा अजून थोडंसं भाजूया। पेस्ट केल्यानंतर ते कच्चं होतं ना तयार, त्यामुळे थोडंसं भाजून घेऊया। छोटे छोटे 2 कांदे घेतले, 1 टोमॅटो घेतलाय। आणि ते कापून भाजलेलं आहे पहिलं। आणि मग आता आपण तळते। आता आपण थोडंसं पाणी टाकूया त्याला तेल सुटण्यासाठी, म्हणजे मसाला पण चांगला शिजून निघेल। आता आपण ह्याच्यात तिखट घालूया। काळा मसाला 1 चमचा, 1 चमचा टाकूया काळा मसाला। हळद घालूया थोडीशी।
थोडा मटण मसाला टाकूया. आणि ही भाजलेली सुकट आहे. आमच्याकडे कोणी खात नाही, त्यामुळं माझ्या एकटीसाठी आहे ही. एवढी मला पुरेशी झाली. आता आपण याच्यात टाकूया आता पाणी टाकूया. थोडंसं मीठ घालूया, कारण सुकट खारट असते, त्यामुळे थोडंसं टाकूया. जास्त सुकटच्या भाजीमध्ये, बोंबीलच्या भाजीमध्ये मीठ नाही टाकायचं, कारण ते खारट असतं ना. अजून थोडं पाणी टाकूया. कारण जास्त घट्ट पण नाही चांगली लागेल. सुकट शिजायला जास्त वेळ नाही लागत, 2-3 उकळ्यात होऊन जाते. आता आपण कोथिंबीर घालूया वरून, थोडीशी पेस्टमध्ये पण घातलेलीच आहे. झाली तयार सुकटची भाजी. आता ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भाताबरोबर, कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब, शेअर करा. बाय.